लाडकी बहीण योजनेचा भार मुंबईकरांच्या खिशावर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। मुंबई महापालिकेच्या पाणीपट्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या संदर्भात हा खास रिपोर्ट आहे। लाडकी बहीण योजनेसाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री। मुंबईतील पाणीपट्टी 8% वाढण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी वाढणार। मुंबईकरांच्या खिशावर भार पडण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 8% वाढ करण्याची शक्यता आहे। जल विभागाच्या खर्चात 15% वाढ झाल्यानं पाणीपट्टी वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येते आहे। मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक असल्यानं कोणताही निर्णय घेताना पालिकेला कसरत करावी लागत नाही। काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 8% पाणीपट्टी वाढवण्याची तरतूद करण्यात आली होती। त्याला महापालिका सभागृह आणि स्थायी समितीने मंजुरी दिली। त्यामुळे प्रशासनाला आता ही दरवाढ लागू करणं सोपं जाणार आहे, कारण त्याच्या आधारेच मुंबई महापालिका दरवाढीचा निर्णय घेऊ शकते। त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवण्यात आलाय। या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर लेखापरीक्षण विभागाशी सल्लामसलत करून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे। त्यानंतर नव्या प्रस्तावाला आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल। जल विभागातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मात्र महापालिका निवडणुका तोंडावर आल्यानं कोणत्याही प्रकारची दरवाढ होऊ शकत नाही, असं भाजपचे नेते रवी राजा यांनी म्हटलंय। मुंबईकरच्या वतीने एक मी सांगू इच्छितो की असा प्रस्तावला आता याला नाही पाहिजे आणि प्रशासक त्याला पास नाही करायला पाहिजे आणि नाही होणार नाही। तर मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी द्यावं असं आवाहन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला केलं आहे। मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त अधिकारात असलेली एक अर्बन लोकल बॉडी आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका या विषयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घेऊ शकते। पाणीपट्टी दरवाढी संदर्भात मुंबईकरांना पुसटची कल्पनाही नाहीये आणि 8% पाणीपट्टी दरवाढ झाल्यास खिशावर ताण वाढणार असल्यानं मुंबईकर संतप्त आहे। आधी पाण्यासंदर्भातील समस्या सोडवा, नंतर दरवाढीचा विचार करा, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे। त्याबरोबरच राजकारणी देखील या प्रकरणी आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। नाही, 8% दरवाढ म्हणजे आता सध्या इतकी महागाई वाढली तर 8% जमणारच नाही पाण्याच्या बाबतीत। तरी काही बिल्डिंगमध्ये पाणी चढतच नाही, पाणी येतच नाही नीटनेटकं, किंवा ज्यांच्या घरामध्ये जास्त माणसं आहेत त्यांना पाणी पुरतच नाही। ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना पाणी पुरतच नाहीये। मग फक्त पैशासाठी का म्हणून दरवाढ करावी? ऑलरेडी आम्ही फ्रस्ट्रेट झालोय। कोविडमुळे फ्रस्ट्रेशन आहोत, भाववाढ दरवाढ झाली आहे। स्कूलच्या फीस पण मॅनेज करताना आमचे पण तारांबळ होते। तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर थोडा त्याने आमच्या बाजूने पण विचार करायला पाहिजे। जलशुद्धीकरणाच्या नावाखाली नागरिकांना आर्थिक संकटात ढकलण्याचा हा खोडसाळ प्रकार आहे। महानगरपालिकेचा कारभार म्हणजे खर्चाचा कोणता हिशोब द्यायचा नाही, अनियमितता वाढते आणि भरपाईसाठी नागरिकांना लक्ष केले जाते। आणि स्वतःचा भ्रष्टाचार थांबवा, अनावश्यक खर्च टाळा आणि त्यानंतर दरवाढीचा विचार करा। मुंबईकरांच्या खिशावर भार टाकून लाडकी बहीण योजनेसाठी निधी उभा करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधक करतायत। त्याबरोबरच अशा प्रकारे पाणीपट्टी दरवाढ करणं योग्य नसल्याचं नागरिक म्हणतायत। आता पाहावं लागेल की मुंबई महापालिका आयुक्त मुंबईकरांवर पाणीपट्टीचा भार लादता की महापालिका निवडणुकांमुळे पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर पडते। मीनाक्षी म्हात्रे सह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।